नाशिक शहरात बीएसएनएल कंपनीच्या भूमिगत कॉपर व यूजी केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा विरोधी पथक आणि अंबड गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तब्बल 2,88,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक शहरात वायर चोरीच्या घटना वाढत असल्याने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले होते. सन 2024 मध्ये नाशिक रोड परिसरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील भूमिगत कॉपर केबल व यूजी केबल चोरी प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडे देण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी वहाब अब्दुल नवाज वय वर्ष 35 राहणार भांडूप मुंबई, सुरेश दिलीप वैराळ वय वर्ष 37 राहणार भांडूप मुंबई, बसंतीलाल राजाराम यादव वय वर्ष 38 राहणार चेंबूर मुंबई, कमलेश कुमार सुखदेव रविदास वय वर्ष 26 राहणार बिहार, तन्वीर मुकसीर शेख वय वर्ष 31 राहणार भांडूप मुंबई, राजकुमार केशुलाल जैन वय वर्ष 50 राहणार भांडूप मुंबई यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत चोरी केलेला बीएसएनएल कंपनीचा भूमिगत केबल माल भांडूप येथील राजकुमार जैन यांच्या गोदामात ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गोदामाची झडती घेतली असता 17.5 टन विविध रंगाच्या अल्युमिनियम केबल वायर, 14.5 टन जळलेला कॉपर व केबल वायर, 1.5 टन अल्युमिनियम केबलचे तुकडे असा एकूण 2,88,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळी विरोधात नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये सरकारवाडा, मुंबई नाका, इंद्रनगर, म्हसरूळ आदी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी बीएसएनएल केबल चोरी उघडकीस आली असून शहरातील वायर चोरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.